आज मी ना मावा ना खवा ना साखर अशी रबडीदार अशी मस्त कुल्फी बनवलेली आहे आणि कुल्फी ना बाजारात मिळते ना त्यापेक्षा नक्कीच भारी झालेली आहे। तर ती कशी बनवायची ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। तर मग चला आपण सुरुवात करूया। आता मी इथे एक छोटी वाटी काजू घेतलेले आहेत। ते आता काजू ना आपल्याला दुधामध्ये भिजत ठेवायचे। त्यामध्ये मी दूध टाकते आणि एक 10-15 मिनिटं आपण असे भिजत ठेवणार आहोत। आणि त्यामध्येच मी हे थोडेसे बदाम घेतलेले आहेत, एक 10-15 ते पण मी यामध्येच टाकते। हे आता आपण 10-15 मिनिट असेच भिजत ठेवणार आहोत। तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला ना हे दूध चांगलं तापून घ्यायचं आहे। दुधाला उकळ आलेला आहे। आणखी आपल्याला थोडा वेळ 5-6 मिनिट चांगलं उकळवायचं आहे इथे। मी ते दूध म्हशीचं घेतलेलं आहे। हे पहा एक 15 मिनिट झालेली आहे। हे काजू चांगले भिजलेले आहेत। आता आपल्याला हे असंच मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला याची चांगली बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि अशी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही दुधामध्ये टाकायची आहे। आपलं दूध ना मस्त तापलेलं आहे, चांगला उकळ आलेला आहे। आणि उकळ आल्यानंतर पण आपल्याला आता एक 15 मिनिट झालेले आहेत। आपण दूध गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण काजूची पेस्ट करून घेतलेली आहे ना, ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता मी इथे 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि हे दूध घेताना ना थंड घ्यायचं आहे, म्हणजे ना याच्या गुठळ्या नाही होत। आणि कस्टर्ड पावडर ना तुम्हाला हवी तर कुठलाही फ्लेवर घेऊ शकता। हे दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। कस्टर्ड पावडरमुळे ना चांगला दुधाला दाटसरपणा येतो। काजूची पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणखीन एक 5-6 मिनिट आपल्याला हे दूध गरम करायचं आहे। हे पहा तुम्ही आता बघू शकता आपल्या दुधाला किती दाटसरपणा आलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। हे पहा आता हे आपलं बॅटर ना पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपल्या यामध्ये हे पहा मी इथे गूळ घेतलेला आहे, तर हे गूळ टाकायचं आपल्याला। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। गूळ टाकले यामध्ये। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगलं बारीक असं फिरवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपलं आपण गूळ टाकलाय ना तो पण चांगला मिक्स होईल। हे पहा आता मी मिक्सरला फिरवून घेतलं ना, त्याच्यामुळे बघा किती स्मूथ असं बॅटर आपलं मस्त झालेलं आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। मिक्सरला फिरवल्यानंतर एकदम स्मूथ असं झालेलं आहे। हे गूळ थोडंसं विरघळायचं राहिलेलं आहे, पण ते आता विरघळून जाईल। आता आपल्या कुल्फीसाठी बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे। आता आपण कुल्फी मळून घेणार आहोत।
तर हे पहा, मी इथे कुल्फी मोड घेतलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. अशाच आता सर्व मी भरून घेणार आहे. आता हे सर्व भरून झालेलं आहे. आता आपण यावर फॉइल पेपर लावणार आहोत. आता आपण फॉइल पेपर आहे ना, तो असा सर्व लावून घ्यायचा सर्व ग्लासला. म्हणजे आपण फ्रीजरमध्ये ठेवला ना, किंवा त्याचा वरचा बर्फ आपल्या कुल्फीमध्ये नाही पडू शकत. ऑइल पेपर मी सर्व ग्लासला लावून घेतलेला आहे. आणि आता हे सुरीने ना थोडीशी अशी कट मारायची, म्हणजे आपली कुल्फीची स्टिक आहे ना, ही अशी त्यामध्ये टाकता येईल. अशी याप्रमाणे एकदम साधारण अशी सुरीने कट मारायची. अशाच मी सर्व लावून घेणार आहे. हे पाहता मी फॉइल पेपर लावून घेतलेला आहे, त्याच्यानंतर स्टिक पण या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण या फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, फ्रीजरमध्ये. आणि आज मी आता हे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, आणि आता आपण उद्या सकाळी बघू. तरी हे पहा, आपली इथे कुल्फी इथे मस्त तयार झालेली आहे. आता आपण एक काल संध्याकाळी बनवलेल्या आणि फ्रीजरमध्ये ठेवलेल्या, आता दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ आहे. तर हे पहा, मस्त सेट झालेले आहेत कुल्फी. तर आता आपण काढून घेणार आहोत. आता मोल्ड आहे ना, कुल्फी मोल्ड, तो थोडासा हाताने फिरवायचा. हे पहा, आपली इथे कुल्फी मस्त तयार झालेली आहे. आपण दुसरी पण काढून घेते. कागद काढल्यानंतर तुम्ही कुल्फी थोडा वेळ 1-2 मिनिट पाण्यात ठेवलीत ना, की पण मस्त निघते ही कुल्फी, अजिबात तुटत वगैरे नाही. कुल्फी नाही ते मस्त तयार झालेली आहे. ना मावा, ना खवा, ना साखर. हे पहा, आपली रबडेदार अशी कुल्फी मस्त तयार झालेली आहे. बाजारात मिळते ना, त्यापेक्षा नक्कीच भारी झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.